चला बघा, आज आपण 10वीचं इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहेत. त्यात सर्वप्रथम अगोदर चॅप्टरचे नेम्स लिहून ठेवा. पहिला आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्यानंतर आहे दुसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. प्रत्येकाचा आवाज पोहोचतो बरं का एकमेकांपर्यंत. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याच्यानंतर फोर्थ टॉपिक आहे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग. सर्वांनी लिहून घे टॉपिक हा. फायनान्शियल टॉपिक. फिफ्थ नंबरचा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी. सिक्स नंबरचा टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स. चॅप्टरचे नेम्स आहेत. मॅथ 1 म्हणजे आपला आज 10वीला जितके पण टॉपिक आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला लिस्ट दिलेली. प्रत्येक टॉपिकचं नाव लिहून घ्या. तुम्हाला प्रत्येकाचं मला डिटेल अनालिसिस करून सांगायचे आज. प्रत्येक टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत. समोर हा प्रत्येक टॉपिक किती मार्क्स आहे ते आपण लिहून देऊ. हा 12 मार्काचा टॉपिक आहे. हा पण 12 मार्कासाठी टॉपिक आहे. हा 8 मार्कासाठी टॉपिक आहे. चौथा टॉपिक पण 8 मार्कासाठी आहे. पाचवा टॉपिक पण 8 मार्कासाठी आहे. आणि हा 12 मार्कासाठी.
झालं का? चला बघा, आपल्याला जसे क्लास 9 मध्ये मॅथचे किती पार्ट होते? 2 पार्ट होते, बरोबर आहे की नाही? फर्स्ट पार्ट आपण काय म्हणतो? अल्जेब्रा. सेकंड पार्टला आपण काय कन्सिडर करतो? जॉमेट्री, बरोबर आहे? अल्जेब्रा हा तुमचा 40 मार्क्स आहे, जॉमेट्री हा पेपर 40 मार्क्स आहे. समजलं? आता आपल्याला जे बोर्डवर तुम्हाला मी हे 6 टॉपिक्स लिहून दिले, ह्या प्रत्येक टॉपिकचं पेपर मध्ये येणारं वेटेज हे तुम्हाला मी बोर्डवर लिहून दिलेले. बोर्डाचा पेपर किती मार्काचा आहे? फक्त 40 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 40. कोणाचा? मॅथ 1 चा. मग याची टोटलिंग करून बघू आपण. 12 + 12 24, 24 आणि 8 32, 32 आणि 8 40, 40 आणि 8 48, 48 आणि 12 60. म्हणजे टोटल किती होईल आपली? 60 मार्क टोटल होईल. आणि पेपर तर फक्त किती मार्काचा बाळांनो? 40 मार्काचा आहे. म्हणजे हे जे 20 मार्क आहेत, हे 20 मार्क आपले कोणते मार्क आहेत? हे आपले ऑडचे मार्क आहेत. समजलं? तुम्हाला तयारी करायची कोणत्या किती मार्कासाठी? फक्त 40 मार्कासाठी. पण ते 40 मार्क घेण्यासाठी तुम्हाला आणखी किती मार्क्स तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत? हे 20 मार्क फायदेशीर ठरणार आहेत. कळलं का? असं नसतं की पेपर तुम्हाला डिसाईड करून दिलाय की हा चॅप्टर 12 मार्क्स आहे, हा चॅप्टर 12 मार्क्स आहे, हा 8 8 8 12. पेपर पॅटर्न ठरलेला आहे, तुम्हाला वेटेज यांनी दिलेले की हा 12 मार्क्स, हा 12 मार्क्स, 8 8 8. तर तेवढ्या मार्काच्या परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच. समजलं? आता ही तुमची स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही कसं याला बॅलन्स करतात. पण माझ्या स्ट्रॅटेजी चला, मी तुम्हाला आरामात 40 पर्यंत घेऊन जातो, आरामात, कसलाही लोड न घेता. समजलं? माझ्याकडे काही प्रिव्हियस जी मागच्या वर्षी माझी बॅच होती, त्या बॅचच्या पेपर आहेत माझ्याकडे, त्याचे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवू शकतो की कोणतं मी जी स्ट्रॅटेजी सांगायचं पोरांना ती स्ट्रॅटेजी करा म्हणायचं, जेणेकरून तुम्ही फायद्यात राहतात. आणि ते पोरं राहिलेत पण. आणि पेपर महाराष्ट्र बोर्डच्या हिशोबाने जो मी माझ्या स्ट्रॅटेजी ठरवला होता त्या स्ट्रॅटेजीने पेपर आलेला आहे. समजलं? जेवढे बॅच मध्ये आपले प्रेझेंट राहतील त्यांना मी आरामात शब्द वापरला, आरामात. किती मार्क घेऊन देतो? 40 मार्क, 40 पैकी 40. समजलं? आता समजून घ्या काय आहे प्रत्येक टॉपिक मध्ये. आता बाळांनो, तुम्हाला हा क्रॅश कोर्स समजा आपला 2 महिने तुमच्या उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त तुमचा अकॅडमी, आता ही रियालिटी समजून घ्या बाळांनो व्यवस्थित. बघा, आपण असं कन्सिडर करूया की ह्या वर्षी जी परीक्षा झाली आपली 21 फेब्रुवारीला, बरोबर आहे, तीच आपण पुढच्या वर्षी तारीख कन्सिडर करू, फेब्रुवारी महिन्याची, बरोबर आहे. तर फेब्रुवारी महिन्यात तुमची काय असणार बाळांनो? बोर्ड असणार आहे. काय असणार आहे? बोर्ड. आज आजच्या घडीला आपली ही 25 तारीख आहे. 5 दिवस आपण कन्सिडर सोडून दिले तर आपल्या जो क्लास असेल तो जनरल आपण कधीपासून स्टार्ट समजूयात? 1 एप्रिल पासून स्टार्ट समजूयात. समजलं का? 1 एप्रिल तर पुढे चला. मला तुमचा सिलेबस 1 फेब्रुवारी पर्यंत काय करावं लागणार बाळांनो? समाप्त करावं लागणार आहे. कळालं? मग ते मॅथ असू द्या, सायन्स असू द्या किंवा इंग्लिश असू द्या. समजलं? रियालिटी समजून घ्या. 1 एप्रिल ते 1 फेब्रुवारी किती महिने होईल बघा आता? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, बरोबर आहे. आता एप्रिल महिना जर आपला आला तर आपल्याला आरामात 8 ते 9 महिने आपले भेटतात, आरामात 8 ते 9. मग 1 महिना काय होणार आपलं? 1 महिना तुमचे प्रॅक्टिकल मध्ये जाणार, काही दिवस तुमची दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जाणार. त्या अशा बऱ्याचशा घटना घडणार. तर माझं टार्गेट ठेवलं मी 8 महिने बॅच आपण ठेवायची. समजलं? म्हणजे एप्रिल हा 4था महिना आहे, आपण पुढे गेलात म्हणजे 8 महिने डायरेक्ट आपलं त्या टायमाला संपणार आहे. डिसेंबर मध्ये, जानेवारी महिना आपला सर्व परीक्षेमध्ये असणार आहे. मग आपल्या हातात राहतो कोणता? किती महिने? फक्त 8 महिने राहतात. तर त्या 8 महिन्यामध्ये कशी स्ट्रॅटेजी करायचं याचे मी पूर्ण नियोजन तयार केलेले. तुमच्या 10वीचे 2 टप्पे पडतात. एक पडतो क्रॅश कोर्स, दुसरा कोणता पडतो? रेग्युलर, बरोबर आहे. तर त्या जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलचं मी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. ते प्रॉपर प्लॅनिंग कसं असणार आहे हे तुम्हाला क्लासमध्ये मी जसं जसं होईल तसं मी तुम्हाला सांगणारच. पण तुमचा मेन जे अटॅक आहे तो कोणा वाचला पाहिजे? मॅथ, सायन्स आणि इंग्लिश. कधी? या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये. तुम्ही असा विचार करता सर मग आम्हाला बाकीचे सब्जेक्ट पण आहेत. बाकीचे सब्जेक्ट आहेत
पण जर तुम्हाला हे 3 सब्जेक्ट तुमचे जर टफ राहिले तर तुम्हाला त्या सब्जेक्टचा क्लिअर कर काय तुम्हाला अडचण जाणार म्हणजे जाणारच. त्यासाठी आपण क्लासच्या वतीनं मी ज्या तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेल त्या स्ट्रॅटेजी तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा, ब्लाइंडली. कारण कोणत्याहीच आकर्षणाला बोलायचं नाही. मग पेपर आकर्षण कोणते? सर मी हे पुस्तक वापरू का, सर मी ह्या नोट्स वापरू का, सर मी हे टाईपचं काही क्वेश्चन क्लास करू का, मी हा क्लास लावू का, अशा कोणत्याच आकर्षणाला बोलायचं नाही. मेन फोकस कशावर ठेवायचा? तुम्ही मी जे म्हणेल तेवढंच काम करायचं. सर आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला फक्त काहीच अपेक्षा नाही, तुम्ही आम्हाला 40 मार्क घेऊन देऊ का? तर मी तुम्हाला म्हणतो हो मी तुम्हाला 40 मार्क घेऊन देऊ शकतो. पण काम एकच करायचं, मी जे म्हणेल तेवढं ऐकायचं, ती पूर्ण स्ट्रॅटेजी फॉलो करायची. समजलं? पाठीमागच्या वर्षीची बॅच होती, आपण कधीच ट्युशन मध्ये ऍडमिशन मिळावे म्हणून बॅच चालू करत नाही. मिळालेले ऍडमिशन कसे घडतील त्याच्यासाठी आपण ऍडमिशन म्हणजे बॅच चालू आहे. आपण मागच्या वर्षी मी फक्त 5 मुलांची बॅच चालू केली, 5. जे 10वी विद्यार्थी आहेत ते सुद्धा आले होते क्लासमध्ये. कशामुळे? सर आमचं ऍडमिशन घ्या म्हणून. पण त्यांचं आपण ऍडमिशन घेतलं नव्हतं. रिझन काय? की आपण असं ठरवलं होतं, जे मुलं माझ्याकडे 9th होते, ज्यांनी विश्वासानं माझ्यावर ट्युशन चालू केली, त्या विश्वासाला आपण जपण्यासाठी मी काय केलं होतं, 10th ची बॅच चालू केली. तर तुमची बॅच तुम्हाला सर आपल्या क्लासमध्ये एवढे मुलं पाहिजेत, तेवढे मुलं पाहिजेत, ह्या भानगडीत पडायचं नाही. कारण की तुम्हाला सांगतो, बोर्डामध्ये तुमचं पेपर फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला बॅच मध्ये किती परीक्षेला बसणार याच्यावर तुम्हाला घेणं नाही का? घेणं नाही का? नाही. परीक्षेमध्ये सगळ्याला उत्तर यायचं ना, आपल्याला जर उत्तर येत नसेल तर आपली सोयली की नाही? एवढं तर मान्य की नाही? त्याच्यामुळे आपण क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मी काय म्हणतो नेहमीच की क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत याच्यापेक्षा क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना ती गोष्ट समजते का हे जास्त महत्वाचं आहे की नाही? तर तुम्हाला सांगायलो की ज्या ज्या गोष्टी मी क्लासमध्ये शिकवल त्या प्रॉपर लिहून घ्यायच्या, समजून घ्यायच्या. सर आपलं हे बाकी राहिलं होतं, मग त्याचा सिलेबस त्याचं काय, त्याचं कोणत्याच अडचणी देऊ नका, तुमचं बरोबर मॅनेजमेंट काम होईल. बघा आता तुम्हाला पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा टॉपिक किती मार्काचा आहे? 12 मार्काचा आहे. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो टॉपिक आहे तुम्ही 9वीला पण झालेला आहे. तुम्हाला 9वीला टॉपिक झाला, तुम्ही ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले का नाही? बघा तुम्हाला सांगतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या टाईपचे तुम्ही क्वेश्चन काय केलेत बाळांनो? सॉल्व्ह केलेले आहेत. आणि मी तुम्हाला वारंवार काय म्हणतो 9वीला असताना की जे टॉपिक मी सांगायला स्ट्रॉंग करा ते कुठे येतं? 10वीचे बॅचला आहेत म्हणून. लक्ष द्या, लक्ष द्या. बघा 2x plus 3y is equal to 7, 3x plus 2y is equal to 8. आणि तुम्हाला म्हणलं ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, तर तुम्ही ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले का नाही? मी जर तुम्हाला म्हणलं x आणि y ची किंमत काढा जेव्हा म्हणेस तेव्हा, समजायचं ना? ह्या टाईपचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले का नाही? तुम्ही काय करत होतात? सर हे दोन सेम आहेत, लोकांचे काय असेल 2 plus 3 5x, 2 plus 3 5y, 7 plus 8 15. 3 नंबरला 5 ने डिवाइड करता येतं, तर 5 कॉमन घेतले, x plus y is equal to 15. हे 5 भागाकारामध्ये गेले, तर उरलं x plus y is equal to 15 divided by 5 म्हणजे 3. तर x plus y ची किंमत किती आली बाळांनो? 3. तर या टाईपचे क्वेश्चन आपण केलेत 9वीला, सॉल्व्ह केलेत. हाच आणि ह्याच कन्सेप्टवर आधारित पूर्ण टॉपिक आहे आपला कोणता बाळांनो? लिनियर इक्वेशन व्हेरिएबल. मग याच्यामध्ये पहिला पार्ट आहे काय? एक्स अँड वाय ची काय करायचे आपल्याला? किंमत फाइंड करायच्या. दुसरा पार्ट कोणता आहे आपल्यामध्ये? अप्लाय. त्याच्यानंतर ते म्हणजे काय असणार? त्याचे वर्ड प्रॉब्लेम असणार, जे आपण मॅथ 9वीला पण बघितले वर्ड प्रॉब्लेम मध्ये असतात, तसेच वर्ड प्रॉब्लेम काय त्याच्यावर आपले डिपेंड आहेत. मग यात थोडंसं आणखी व्हरायटी आहेत, आणखी व्हरायटीचे काही क्वेश्चन आहेत म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शनचे, ते आपण इथे बघणार आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? असं इक्वेशन ज्याच्या डिग्री किती असते बाळांनो? किती असते? 2. लिनियर इक्वेशनची डिग्री किती असते प्रत्येकाची? 1. समज झाले ना? तर तुम्हाला या टॉपिक मध्ये काय शिकायचंय? तर तुम्हाला 9वीला पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये तुम्ही कोणतेही जे इक्वेशन असेल त्याचे तुम्ही काय करायचे? रूट फाइंड करायचे की नाही? x ची किंमत काढायची. बघा इक्वेशन तुम्हाला मी दिला असणार असं, तुम्हाला म्हणणार x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. याच्यावर तुम्हाला x ची किंमत काढून दाखवा. तुम्ही जे पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे नाही त्याच पद्धतीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन पुढे आपल्याला
त्या टॉपिक मध्ये शिकायचे. समजलं? हे आहे कोऑर्डिनेट इक्वेशनचे. म्हणजे आणखी काही 2 टाईप आहेत. त्या टाईप आपण जसं म्हणजे डिटर्मिनंट काय असतो, डेल्टा काय असतो, हे सगळ्या गोष्टी आपण काय करतो त्यामध्ये शिकणार आहे. तेव्हा आता लक्षात घ्या, हा झाला कोऑर्डिनेट इक्वेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा आपला 3rd नंबरचा टॉपिक आहे. तर हा टॉपिक तुम्हाला थोडासा नवीन आहे. नवीन कसा की तुम्हाला आतापर्यंत जे टॉपिक झाले त्याच्यात जे आज तुम्ही नॉलेज घेतलं त्याच्यावर बेस असणार टॉपिक आहे, पण थोडासा न्यू हा टॉपिक आहे. तर त्या टॉपिक मध्ये काय दिले तुम्हाला की जेवढे पण समजा तुम्हाला नंबर दिले, सिक्वेन्स दिली 2, 3, 5, 7, तर तुम्हाला काय सांगायचे याच्यामध्ये कॉमन डिफरन्स सांगा, फर्स्ट टर्म सांगा, 29 टर्म सांगा. त्या टाईपचे क्वेश्चन येते. म्हणजे तुम्हाला डिफरन्स सांगायचे. डिफरन्स म्हणजे काय, दोघांचा प्रत्येकामधला काय करायचा अंतर. समजलं ना? आपण 2 ला 1 करू म्हणजे आपलं डायरेक्ट नंबर येतील. बघा 3 आणि 1 मध्ये किती डिफरन्स आहे 2 चा. 5 आणि 3 मध्ये किती डिफरन्स आहे 2 चा. 7 आणि 5 मध्ये किती डिफरन्स आहे 2 चा. समजलं? इथं पहिली टर्म कोणती आहे 1, तर T1 ची व्हॅल्यू किती आली 1. कळालं का? T1 ची व्हॅल्यू किती आली 1. तुम्हाला विचारले T29, तर Tn चा फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1d. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण n ची किंमत ठेवली 29, तर आपल्याला काय येते T29 ची किंमत येते. ह्या टाईपचे क्वेश्चन आहेत. मग याच्यावर थोडेसे काय असणार, थोडंसं अप्लाइड क्वेश्चन असणार. म्हणजे अप्लाइड क्वेश्चन म्हणजे कोणते क्वेश्चन, थोडेसे वर्ड प्रॉब्लेम असणार आहेत. तर ह्या टाईपचा आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन टॉपिक आहे. त्यानंतर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगचं बेसिक आपण 9वीला पण बघितले. त्यात तुम्हाला नवीन असणार काय की रेट ऑफ रिटर्न नावाचा जो कन्सेप्ट आहे, रेट ऑफ रिटर्न, त्या तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आहे, ती शिकवली जाणार आहे. शिकवताना तुम्हाला इतकं ती सोपी वाटणार आहे आणि परीक्षेमध्ये ती येणार म्हणजे येणारच. कळलं का? मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, प्रीमियम, डिस्काउंट हे सगळे स्टेजेस आपण बघितले नवीला. त्या टाईपचा काय हा बाळांनो क्वेश्चन आहे. जसा तुम्ही फायनान्शियल प्लॅन तुम्हाला होता तर त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर तुमचा प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी टॉपिक प्रत्येकाला माहिती, बरोबर की नाही? तुम्हाला हा नवीला पण होता प्रोबॅबिलिटी. काय केलं तुम्ही 2 कॉइन्स आर टॉस्ड, डाईस आर थ्रोन, त्या टाईपचे तुम्हाला काय असणार बेसिक कन्सेप्ट असणार. त्या प्रोबॅबिलिटी यामध्ये डिपेंड होणार. आता स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला 8वी, 9वी, 10वी या तिन्ही वर्गात तुमचा स्टॅटिस्टिक्स होता. तर तुम्हाला काय स्टॅटिस्टिक्स मध्ये काय शिकायचे, सगळ्यात पहिले शिकायचे मीन, नंतर काय शिकायचे तुम्हाला मेडियन, नंतर काय शिकायचे तुम्हाला मोड. समजलं ना? नंतर तुम्हाला नवीन काय त्यामध्ये तुम्हाला पाय डायग्राम, पाय चार्ट माहिती आहे ना, हिस्टोग्राम. समजा रे, ह्या टाईपचे तुम्हाला काय नवीन नवीन टाईपचे क्वेश्चन आहेत. ते क्वेश्चन आपल्याला शिकायचे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण येते, सर आम्हाला हे जे 6 टॉपिक आहेत ते तुम्ही आम्हाला पूर्ण शिकवले, पण आम्ही जास्त वेटेज कोणावर करावं जेणेकरून आम्हाला परीक्षा जास्त मार्क येतील. तर त्यासाठी बा तुम्हाला सांगतो, ज्याला जास्त मार्क आहे ते टॉपिक पहिले पक्के करून द्यायचे. समजलं? पहिले जास्त मार्क कोणाला आहेत बघा, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलला, बरोबर आहे नाही? किती मार्क आहे त्याला 12. त्याच्यानंतर किती झाले कोऑर्डिनेट इक्वेशनला 12. नंतर स्टॅटिस्टिक्सला किती आहेत 12, म्हणजे 12 किती झाले 24. त्यानंतर आपला आणखी जर आपण रेफरन्स लावून दिला तर प्रोबॅबिलिटी आपण सोप्या म्हणून लावून दिला रेफरन्सला किती मार्क पडले तर 32. आणखी एक गंध लावला आपण 8, अरिथमेटिक प्रोग्रेशन किती झाले 40. म्हणजे आपल्याला बाळांनो मी जे म्हणतोय की तुम्हाला क्रॅश कोर्स मध्ये जो माझा होणार आहे क्रॅश कोर्स, त्या क्रॅश कोर्स मध्ये मी ज्या पद्धतीने मॅथ शिकवणार आहे त्या मॅथ मध्ये बाळांनो तुम्हाला मी आरामात 40 मार्क सिलेबस तुमचा कव्हर करून देणार. कळलं? आरामात. मग तुम्ही म्हणता सर बघा मॅथचे प्रकार पडतात 3. किती प्रकार पडतात 3. कोणता? सगळ्यात पहिले काय प्रकार पडतो प्रॅक्टिस सेट, नंतर कोणता प्रकार पडतो प्रॉब्लेम सेट, आणि नंतर काय असतं सॉल्व एक्झाम्पल. कळलं? ह्या पद्धतीचे 3 टाईप आहेत. ते तिन्ही टाईप तुम्हाला मी काय करणार डिटेल मध्ये सांगणार की क्रॅश कोर्स मध्ये कोणतं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं. समजलं? एकही दिवस अब्सेंट राहतात तर स्ट्रॅटेजी मी 9वी साठी ठेवलेली. तुम्हाला माहिती आहे आपलं 9वी ची स्ट्रॅटेजी कशी, कधी सायन्स कधी मॅथ्स होते माहिती आहे तुम्हाला. तर त्या पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी राहणार आहे. एक दिवस जरी अब्सेंट राहिला हा क्रॅश कोर्स आहे तर समजायचं आपलं अर्ध संपलं चॅप्टर मध्ये. कळलं का? ज्या पद्धतीने टॉपिक शिकवतो त्या टॉपिक मध्ये तुम्हाला तुम्ही 1 ते 2 दिवस अब्सेंट राहिला तर तुमचा डायरेक्ट एक टॉपिक संपला. कळलं काही डिटेल? कळलं का? आता हे रफ करण्याचं जॉमेट्रीचं आपण घेणार. जॉमेट्रीचं बुक आहे का? नाही.
चला, मॅथ 1 झालं आपलं. आता मॅथ 2 ची टॉपिक्स बघू. चला, पहिला टॉपिक घ्या, सिमिलॅरिटी. दुसरा टॉपिक घ्या, पायथागोरस. तिसरा टॉपिक घ्या, सर्कल. चौथा टॉपिक घ्या, जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. पाचवा टॉपिक घ्या, कोऑर्डिनेट जॉमेट्री. सहावा टॉपिक घ्या, ट्रिग्नोमेट्री.
झालं. चल बघा, आपण अगोदर मॅथ 1 चा पेपर पॅटर्न बघितला, म्हणजे पेपर मध्ये किती मार्क्स साठी किती टॉपिक, कोणता टॉपिक दिलाय. तर आज सिमिलरिटी जॉमेट्रीचा आपण पार्ट समजून घेऊयात. सिमिलरिटी हा पहिला टॉपिक जो आहे तो किती मार्कासाठी आहे, 10 मार्कासाठी आहे. पायथागोरस थेरम हा टॉपिक किती मार्कासाठी आहे, 7 मार्कासाठी आहे. सर्कल हा टॉपिक किती मार्कासाठी आहे, 12 मार्कासाठी आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्कासाठी आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्कासाठी आहे. ट्रिग्नोमेट्री टॉपिक 7 मार्कासाठी आणि मेन्सुरेशन हा टॉपिक 10 मार्कासाठी. समजलं. तुम्ही आतापर्यंत सर्कल हा टॉपिक शिकलाय 8वी 9वी 10वीला. सगळ्यात जो तुम्हाला मी वेटेज लिहून दिले कोणत्या मार्कासाठी किती, सगळ्यात जास्त वेटेज कोणाचं आहे बाळांनो, सर्कल टॉपिकचे. त्यानंतर कोणाचं आहे, मेन्सुरेशन या टॉपिकचे आणि सिमिलरिटी ह्या टॉपिकचे. बरोबर आहे की नाही, 10-10 मार्काचे. तर आपल्याला जो अटॅक करायचा आहे पहिले तो कोणत्या पार्टवर करायचं बाळांनो, ह्याच पार्टवर करायचं. समजलं. तुम्हाला एक पाठीमागचा किस्सा सांगतो. सेलू मधील 4 ते 5 ऍडमिशन होते. माझ्याकडे डिसेंबर मध्ये आले होते. डिसेंबर कोणत्या, डिसेंबर मध्ये. कशासाठी आले होते, सर आम्हाला फक्त जॉमेट्री तुम्ही शिकवा म्हणून. तर त्यांचे जे टॉपिक सांगितले होते त्याने, ते टॉपिक इतके अवघड होते. ते म्हणजे सर आम्हाला वारंवार शिकून सुद्धा आम्हाला समजत नाही. तर ते टॉपिक आपण त्यांच्याकडून कोर घेतले. त्यांना आरामात त्यांचं पर्सेंटेज 85% पर्यंत गेलेले. समजले. तर तुम्हाला मी जे जॉमेट्रीसाठी सांगणार कन्स्ट्रक्शन तो टेक्निक फॉलो करा. आता परत आपण क्रॉस चेक करून बघूया सगळ्या गोष्टी. बघा, हा टोटल पेपर किती मार्काचा आहे, 17. बघा 17 17 आणि 12 29, 29 आणि 7 36, 36 आणि हे 7 43, 43 7 50, 50 आणि 10 60. किती मार्काचा पेपर झाला आपला, 60. पण ऍक्च्युअल पेपर किती मार्काचा आहे बाळांनो, 40 मार्कासाठी आहे. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला जे वरचे 20 मार्क आहेत हे 20 मार्क पण इथे काय आहेत बा, ऑरचे. कोणते आहेत, ऑरचे. आपल्याला पेपर मध्ये किती मार्क पाहिजे तर 40. किती मार्क्स मिळतील आपल्याला, असतील पेपर मध्ये 60. म्हणजे आपल्याला 20 मार्काचे काय आहेत, आपल्याला ऑरचे क्वेश्चन आहेत. तर आपल्याला जर 40 मार्क पर्यंत जायचं असेल तर आपल्याला हे 20 मार्काला अवॉइड करायला जमेल का, अवॉइड करायला आपल्याला. जर तुम्हाला परीक्षेत पैकी मार्क घ्यायचे तर तुम्हाला हे 40 आणि 20 60 म्हणजे पूर्ण 60 मार्काचा पेपर सॉल्व्ह करायला का नाही, ऑरचे क्वेश्चन सोडून देता येईल का नाही. म्हणजे आपल्याला असं करता येईल का की सर मग प्रत्येक टॉपिक जर आपण इतक्याच मार्काचा आपण तेच करू, बाकीचे सोडून द्यायचं जमेल का नाही. प्रत्येक टॉपिक तुम्हाला काय करावं लागेल, कव्हर करावं लागेल. पण कव्हर कशा पद्धतीने करून घ्यायची ती जिम्मेदारी कोणाची असणार आहे, माझी असणार. समजलं. एकच रूल राहील मॅथच्या टॉपिक मध्ये, मी जे काम दिले ते प्रामाणिकपणे ऐकायचं. सर आम्हाला याचा होमवर्क आहे, सर आम्हाला त्याचा लोड व्हायलाय, असे प्रकार सांगत बसलात तर तुम्ही तिथंच अडकलात. मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, ह्या वर्षी तुम्हाला परत सांगतो. सुरुवातीला मी वारंवार या गोष्टी रिपीट करतो की तुमची जी तयारी करून घेणार आहे मी, ती कोणासाठी तयार करून घेणार आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी तयार करून घेणार आहे. तुम्ही म्हणता सर आम्हाला क्लासमध्ये परीक्षा घेतली आणि आम्हाला 20 पैकी 20 मार्क पडले, तर तुम्ही हुशार झाले का नाही. तुम्हाला तयारी कोणाच्यासाठी तयार करून घ्यायची, MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी आपली परीक्षा होणार आहे बोर्डाची, त्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मी तुमची तयारी करून घेणार आहे. त्या एक्झामसाठी जे लागल माझा फोकस याच्यावर असणार आहे. क्लासमध्ये सराव परीक्षा घेतली किंवा कुठे तुम्ही कोणतेही पेपर दिले त्याच्याशी मला काय घेणार असणार आहे का, किती मार्क पडले नाही. एखादा विद्यार्थी माझ्याकडे आला, त्याला मी पेपर सॉल्व्ह करून दिला माझ्या प्लॅनिंग, त्याला जर आउट मार्क पडले तर माझी तयारी समजणार मी कोणत्या प्रकारची करून गेलो, महाराष्ट्र स्टेट बोर्डची तयारी करून गेलो. समजते. तर आपल्या याच्यामध्ये कोणताच रेफरन्स ठेवायचा नाही. जे काम दिले ते कोणत्या हिशोबाने असणार आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या हिशोबाने असणार आहे. त्याला ना कोणतं स्कूल ना कोणतं तुमचं ट्युशन ऑर्डर जे असेल ते कोणत्याहीच गोष्टी मी ऐकणार नाही. आणि त्याच्या गोष्टीमध्ये तुम्ही रोल पण घेऊ नका, कारण की तुम्ही येता 10वीला आहे, तुम्ही 6वी 7वी 8वी किंवा त्याच्या खालच्या वर्गाचे विद्यार्थी आहेत का नाही. तर तुम्हाला 10वी हा तुमचा जो टर्निंग पॉईंट आहे, त्या टर्निंग पॉईंटला तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या गोष्टी तुम्हाला काय करायचे बाळांनो, डिपेंड राहायचे. तसं तुम्हाला 11वी 12वी जास्त डिपेंड कोणावर राहतात, नीट आणि JEE एक्झामवर राहतात नाही. त्याच पद्धतीने तुम्हाला या वर्षी कोणा डिपेंड राहायचंय, हे आपल्या बोर्डाच्या एक्झामवर डिपेंड राहायचे. स्ट्रॅटेजी कशी घ्यायची हे तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगेल. प्रत्येक टॉपिक असो, आज तुम्हाला मॅथचे इंट्रोडक्शन झाले, प्रोफेसर येतील ते तुम्हाला सायन्स बद्दल सांगतील की कोणत्या टॉपिक किती मार्क्स आहे, कशी तयारी करून घ्यायची, ते सगळे तुम्हाला काय सांगते बाळांची टेक्निक सांगणार. प्रत्येक गोष्ट प्री प्लॅन असणार आहे, मोगम कोणत्याही गोष्टी होणार नाही. तुम्ही म्हणता मी परत सांगलो सर क्लासमध्ये फक्त 9-10 पोर आहे, मग कसं करायचं.
9-10 पोरं जरी असले, मला फक्त टॉप 10 साठी 10 विद्यार्थी लागतात. मी तुम्हाला वारंवार सांगितले. आणि बोर्डासाठी तुम्हाला काहीच नाही, एका विद्यार्थ्याला जरी चांगले टक्के पडले तरी माझं नाव होणारच आहे. बरोबर आहे की नाही? तर त्याचं नाव तुमचं व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बरोबर आहे. रोज टाइम जेवढं दिलं तुम्ही सर, आम्ही मागच्या वेळेस आम्ही असं होतं की आमचं ट्युशन असायची 6 ला, तुम्ही लिहायचं 6 ते 8 वाजेपर्यंत आणि आम्हाला 7:30 ला घरी जावं लागतं. आम्हाला शाळेत आवरण नाही. गेल्या वर्षी मी धकून घेतलं. या वर्षी मी जर 6 ला या म्हणलं तर 6 ला सिलेबस स्टार्ट होणार आणि जा म्हणलं तर 8 ला सिलेबस संपणार. कळलं का? ही स्ट्रॅटेजी माझी नाही, प्रत्येक ट्युशन हेच करतो. तुम्हाला जर वाटत सर ते ट्युशनला आम्हाला लवकर सोड होतं, ते कितीला सोड होतं, ते 7-8 सोड होतं, आता जमेल का सोडायला? नाही. तेव्हा आम्हाला घरी जायचंय, आम्हाला बसवाच वाटणं, मला डोकं दुखायलंय, मला घरचे हाणलंच होतं. असं कोणत्याही प्रकार करू जमल का इथं? जमल का? नाही. डिजिटल का आलं का हे सगळं टोटल लिहून घ्या आणि आपण इथे थांबूया.